या सगळ्यात आपण त्याच्या आईचा विचार केलाच नाहीये. त्या माझा सून म्हणून स्वीकार करतील ना? कारण अगं आपण फक्त आपल्या मम्मी पप्पांचा विचार केलाय. त्यांच्या घरी काय होईल? ताई, त्याच्या घरी जे होईल ना ते शायनर सांभाळून घेईल ना. शायनर असताना तू तर टेन्शन घेऊच नकोस. पण सगळं ठरल्याप्रमाणे होईल ना? शरू, काय झालं? कसला विचार करतेयस? तो गौतम बांदेकर सगळं ठरल्याप्रमाणे वागेल असं वाटत नाहीये. का? म्हणजे बघ ना, तो जसं वागतोय ना, असं वाटतंय बघून की त्याला हे सगळं आवडतंय. मजा करतोय तो, सगळं हौसेने करून घेतोय. जर त्याला माहिती आहे की तो नवरा नाही होणार आहे, तर मग हे सगळं करायची काय गरज आहे? कळतच नाहीये त्याच्या डोक्यात काय चाललंय ते. म्हणजे महान बनायचंय का त्याला की हे सगळं तो करतोय आणि मग गौतम खानोलकरचं तुझ्याशी लग्न होईल? काय समजतच नाहीये. पण मग आपण काय करायचं? काही नाही, स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. ते तुझ्यासोबत काहीच वाईट होऊ देणार नाही. आणि मैं हूं ना. आपण आहोत ना एकमेकींसाठी. तू, मी, गौतम आणि शायनर करून टाकू एकदम टकाटक सॉर्ट. डोंट वरी मेरी जान, तू टेन्शन नको घेऊस फक्त. चल चल ऐ. चल जाऊ आता. शरुताई, काय ग? बाहेर कोणीतरी आहे. एवढ्या रात्री कोण आलं असेल? चल बघू. कोण तुम्ही? एवढ्या रात्री इथे काय करताय? ते ऍक्च्युली लग्नघर दिसलं ना, आम्हाला वाटलं कोणतरी असेल आत, म्हणून आलोय. आमचा जरा प्रॉब्लेम झालाय. हे कोण आहेत आणि एवढ्या रात्री इथे काय करतात? काय रे, एवढ्या रात्रीचं लपून छपून काय करताय? काय भानगड नाही ना? नक्की सांगा. नाही हो, भानगड बिनगड काय नाही. ते आम्ही ना जरा गावावरून पळून आलो. हो काका, आम्हाला लग्न करायचं होतं, पण गावात राहून लग्न करणं शक्यच नाहीये ना. शक्य नाही म्हणजे का? म्हणजे गावचा विरोध आहे की घरच्यांचा विरोध आहे? घरच्यांचा नाहीये, पण तिचं आहे. ती कोणती? म्हणजे तुम्हाला काय माहित नाही, आमच्या गावामध्ये तुंबाडची मंजुळा आली. खूप डेंजर आहे हो. भूत आहे, भूत. खरं तर आम्ही खूप घाबरलो होतो आणि मांडव बघून समजलं की लग्न घर आहे. आणि आतमध्ये आल्यावर स्वामींचं तारक मंत्र ऐकल्यावर भीती नाहीशीच झाली हो. असं भूत कितीही मोठा असू दे, स्वामी आपल्या पाठीशी आहेत, मग घाबरायची काय गरज? या आत या, अंगारा लावते. या या या, स्वामी. दर्शन घ्या. एक बोलू? पोरांनो, तुम्ही हे असं पळून जाऊन लग्न करण्याचा जो निर्णय घेतलाय ना, तो नाही आवडला मला. म्हणजे आईबाप आपल्या मुलांचं लग्न बघण्याची किती स्वप्न रंगवतात ना, मग तुम्ही असं केलं तर त्यांना ते सहन नाही होणार. आता मंजुळाचं स्वामी बघून घेतील, पण तुम्ही गावी जाऊन आईबाबांना सांगून लग्न करा. मला वाटतं पमा बोलते ते बरोबर आहे. ते सगळं सोडा, मला सांगा तुम्ही काही खाल्लंय की नाही?
का नुसतं पळताय? अहो काय विचारताय शरू? हो आणते. बसा तुम्ही, बसा. बसा बसा बसा. खरं तर काकी आम्ही सकाळपासून नुसतेच फिरतोय हो. आणि भीतीने पोटात गोळा सुद्धा आलाय. आणि भुकेनी पण. थँक्यू हा, जरा 2 घास पोटात दिले तर बरं वाटेल. अरे आता इथं आलात ना, काय काळजी करू नका. हा, निवांत बसा. हवा चल. चाल. काय बोललो ना? ऐका ना, मला ना भूतांच्या गोष्टी खूप आवडतात. मी एक विचारू? ते तुंबाडच्या मंजुळाची काय स्टोरी आहे? अहो, ती मंजुळा खूप डेंजर आहे हा. तुम्हाला तिची खरी स्टोरी सांगितली ना, अंगावर काटा येईल तुमच्या. नाही, आता नाही, सांगितल्यावर येईल. खरं तर म्हणूनच आम्ही ठरवलंय की आता गावात जायचं ते थेट लग्न करूनच. काकूंचं म्हणणं पटतंय आम्हाला, पण आमच्याकडे अजून काही पर्यायच नव्हता ना. स्वामी, एवढं आमचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे हो. मग त्या मंजुळाचा पण बंदोबस्त करून टाका तुम्ही. वाव, व्हाट नाइस रांगोली. मी काढली आहे. डिलीट. ए मग मागायची पण नाही हा. व्हॉटएव्हर. भाऊजी सगळं सामान भरलंय ना? हो. आणि आहेर घेतलं तो पण. बरं, ठीक आहे. आणि आशूच्या साड्या, तुमच्या सगळ्यांचे कपडे ते सगळे भरले? सगळं घेतलंय. उमाताई ही बॅग ठेवा तुमच्याकडं. काय याच्यात पैसे आणि घराच्या चाव्या आहेत. हा, सुट्टे पैसे त्याच्यात? सुट्टे पैसे नाही. थांब एक मिनिट आहे. सुट्टे पैसे करून आणतो मी नारकारच्या दुकानातून. हा, हा. आणि बांदेकरांना द्यायच्या साड्या, त्याच्यानंतर त्यांचे सगळे कपडे. ते सगळं उमान वेगळी पिशवी. उमा ते बघ काय म्हणतात ते. हा हा, सगळं घेतलंय मी. आता फक्त नारळाची गोणी बाकी आहे. तर तो रेडकरांचा पारस बोलला की गाडीने नेणारे बोलला. बरं ठीक आहे, मी बघतो त्याचं काय ते. मी जरा सुट्टे पैसे घेऊन आलो नारकरकडनं. हा, आलोच. हो. नीट बोल. मामा काय राहिलं? किती गोड दिसते ग तू. तुझ्या पोरीचं लग्न असं कोणी म्हणणार सुद्धा नाही. आणि हो अगं, करवलीचा मानतो भरलाय का? हो हो, ठेवलाय, आत ठेवलाय. पटपट सर. पैशाची बॅग आहे ना, नीट ठेव. तुझ्याकडे ठेव. नाही, माझ्याकडे मी सांभाळून ठेवते. पटपट भर ग. आणि नीट भरा. मग हे सापडत नाही, ते सापडत नाही करायचं नाही मग. हा